तुम्हाला जर एका तासात कायदेशीर पद्धतीने लग्न करायचं असेल तर पुढील प्रमाणे डॉक्युमेंट लागणार. पहिली गोष्ट, आधार कार्ड तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. आधार कार्ड बरोबर जन्माचा पुरावा म्हणून शाळा सोडलेला दाखला, तो नसेल तर जन्माचा दाखला किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, आणि या तिन्हीमधील काहीच नसेल तर बोनाफाईड असेल तरी ते पण चालेल. त्यानंतर दोघात मिळून 3 साक्षीदार लागणार. 3 साक्षीदारांचं वय 18 पूर्ण असावं. त्यांची डॉक्युमेंट कोणकोणती, तर साक्षीदारांचं आधार कार्ड कंपल्सरी. आधार कार्ड बरोबर प्रत्येकी साक्षीदारांचं 2-2 बोट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला संस्थेकडून मिळणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत ती मी एकदा दाखवतो तुम्हाला. पहिली गोष्ट, तुम्हाला लग्न झाल्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट भेटणार आहे. त्याच्यानंतर विवाहाचं ज्ञापन भेटणार आहे. ज्ञापन म्हणजे जे रजिस्टर मध्ये नोंद असते त्याचा एक कच्चा कागद असतोय तुमच्याकडे. त्याच्यानंतर तुम्हाला मुलीच्या हातून दिलेलं प्रतिज्ञापत्र भेटते. त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार आता सगळं झाल्यानंतर आम्हाला सिक्युरिटी काय, प्रायव्हसी काय, नाही का, सेफ्टी काय, तर सेफ्टीसाठी मुलीच्या हातून लिहिलेला पोलीस स्टेशनचा अर्ज भेटणार आहे. याची नोंद, सगळ्यांची नोंद आमच्या रजिस्टर मध्ये राहते, म्हणजे रजिस्टर नोंद पण होणार आहे. आमच्याकडे कोर्ट मॅरेज, रजिस्टर मॅरेज, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, हिंदू वैदिक पद्धतीने आणि बौद्ध पद्धतीने एकदम अल्प खर्चात आणि कमी वेळात कायदेशीर पद्धतीने करून मिळतात. आता तुम्ही म्हणणार सर्व गोष्टी झाल्या, पण नक्की यायचं कधी, तर आपली संस्था 12 महिने 24 तास कंटिन्यू चालू असते. फक्त येताना एक कॉल करून यायचं.